नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन आले परत तुमच्यासमोर। आपण गेल्या महिन्यामध्ये 20 मेपर्यंतचं भविष्य पाहिलं, 19 मेपर्यंत। 20 मेपासून पुढे सुरू होणाऱ्या महिन्याचं आता आपल्याला सगळ्या राशींचं भविष्य पाहायचं आहे। तुम्हा सर्वांना हे माहीत असतं की दर महिन्याला रवी बदलतो, मंगळ, शुक्र, बुध हे सारखे दर महिन्याला बदलत असतात। आणि गुरु 1 वर्षांनी बदलतो, शनी 7.5 असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे तो 2.5 वर्षांनी बदलतो, राहू केतू 1.5 वर्षांनी बदलतात आणि हे सगळे एका वेळेला तुमच्यावर परिणाम करत असतात। तुमचा चंद्र म्हणजे तुमची रास, ज्या आकड्यामध्ये तुमच्या कुंडलीत चंद्र असं लिहिलेलं असतं ती तुमची रास असते आणि प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्रांची नावं येतातच, एकूण 9 चरण येतात। आपल्याला जेव्हा राशी भविष्य बघायचं आहे तेव्हा मी 1 तारखेपासूनचं घेतलं नाही आहे। मी तुम्हाला राशी भविष्य सांगणार आहे आत्ता 20 मे ते 19 जून। याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, जास्त मला काय दाखवता येतं आहे तर 15, 16, 17 तारखेच्या मध्येच रवी बदलतो। तर पहिला रवी बदलल्या आणि पुढचा रवी बदलल्यावर हे दोन्ही रवींमधला महिना, ह्या महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगते। त्याच्यामुळे तुमच्या आरोग्यासंबंधीचं भविष्य पण असतं, तुम्ही आयुष्यामध्ये प्रगतीसाठी काय करता, त्यात तुम्हाला कुठला ग्रह मदत करतो हे असतं। आता हे जे आपण भविष्य बघणार आहोत 20 मे ते 19 जून, याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे, सगळ्या जगजाहीर झाला आहे। खूप त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल। 1 जूनला गुरु आहे हा बदलून कर्क राशीमध्ये जातोय, चंद्राच्या त्याच्या मित्राच्या राशीमध्ये जातोय आणि त्याच्यामुळे या महिन्याभराच्या भविष्यामध्ये 20 मे ते 1 जूनच्या 10 दिवसानंतर या गुरुच्या साथीनी पण तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घटना घडत आहेत आणि त्याच्यात तुम्हाला काय चांगलं आहे, काय तुमच्या मनासारखं आहे हे आपण बघायचं आहे। एका महिन्यामध्ये इकडचं जग तिकडे होण्यासारख्या घटना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तर मुळीच घटत नाहीत। आणि दुसरी गोष्ट अशी असते की आपण जगत असताना पांगुळगाडा करत नाही भविष्यशास्त्राचा। त्यामुळे रोजचा माझा दिवस कसा आहे रोज बघण्यापेक्षा 1 महिनाभरात गोश्वारा मला चांगला आहे ना एवढं बघितलं तरी पुरतं, कारण आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास असतो, नाही का। आपण बघूया आता 12 राशींचं भविष्य। माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलाच असेल आणि त्यामुळे आता तुम्हाला नोटिफिकेशन येईल प्रत्येक राशीचं भविष्य कधी आहे आणि तुमच्या राशीचं भविष्य बघून मला कळवा बरं का, तुम्हाला कसं वाटलं। मागच्या महिन्यातल्या भविष्याबद्दल मला अनेकांचे मेल आलेत आणि खूप अभिप्राय आलेत आणि त्याच्यामुळे ह्या वेळेला मी तुम्हाला एक अजून जास्तीची गोष्ट देणार आहे। मी तुम्हाला प्रत्येकासाठी भविष्य सांगत असते आणि शिवाय प्रत्येक नक्षत्रासाठी तो चंद्र कसा आहे, किती दिवसात चांगला आहे हे गेल्या वेळेला मी सांगितलं। या वेळेला अजून ॲडिशन अशी आहे की काय झालं, माझ्या शेजारी राहणाऱ्या एका आजोबांनी मला सांगितलं, भविष्य तू सांगतेस हे चांगलं आहे पण हे तुमच्या लोकांसाठी, तुम्ही तरुणांसाठी आहे, आमच्या म्हाताऱ्यांसाठी काय आहे, असं नाही बरं का। म्हणून या वेळेपासून एक ॲडिशन आहे 20 ते 40 लोकांसाठी, स्त्री पुरुषांसाठी जे नुकते कामाला लागलेत, भविष्य त्यांचं शिक्षण संपत आलं आहे अशांसाठी। 40 ते 60 हा वयोगट जे कामामध्ये संपूर्ण आत्ता ॲक्टिव्ह आहेत आणि घेऊ का रिटायरमेंट असा विचार करण्याच्या स्टेजपर्यंत आले त्यांच्यासाठी, आणि 60 नंतर ज्यांच्या आयुष्यामध्ये सगळं मिळवून झालं आहे आणि आता आपण आपल्या आयुष्याचा कसा अर्थ लावायचा आहे, आपण काय मजा करायची आहे, कशा प्रकारे जगायचं आहे हे त्यांनी ठरवायचं आहे, त्यासाठी ही राशी भविष्य त्यांना मदत करणार आहे। चांगली गोष्ट आहे ना, तुमच्या इंटरेस्टची आहे जास्तीची। चला वेळ घालवूयाला नको जास्ती, निघूया पुढच्या प्रवासाला, पहिल्या राशीचं भविष्य बघूया। मित्रमैत्रिणींनो, आता आपण जाऊया मेष राशीच्या भविष्याकडे। 20 मे 2026 ते 19 जून 2026। तुमची ज्यांची मेष रास आहे ना, ही मंगळाची स्वतःची आणि मूलत्रिकोण रास असल्यामुळे अतिशय तडफदार आणि एन्थुझियास्टिक, वेगवान विचार करणारे, कृती करणारे असे खूप उमद्या स्वभावाचे लोक तुम्ही आहात। आत्तापर्यंत ह्या जून म्हणजे 1 जूनपर्यंत आधी आत्ता
गुरु जो आहे तो आहे मिथुन राशीमध्ये. 1 जूनपासून तो तुमच्या सुखस्थानात येणार आहे. म्हणजे या मिथुनेच्या गुरुमध्ये तृतीयामध्ये असताना तुम्ही, तृतीय स्थान संघर्षाचं आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टींसाठी संघर्ष केलेला असेल. आता घरातल्या सगळ्या सुखांची नांदी होणार आहे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा हा नोकरदार, उद्योजक सगळ्यांनाच चांगल्या प्राप्तीचा आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये यश, सगळ्या गोष्टींमध्ये, कामामध्ये सहकार्यांचं सहकार्य, चांगल्या संधी येणार आहेत आणि उद्योगधंद्यामध्येही प्राप्तीचं प्रमाण वाढवणारा हा आठवडा असणार आहे. 11 मेपासून मंगळ तुमच्याच राशीमध्ये येणार आहे, जो तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्याच्यामुळे अतिशय धडाडीने तुम्हाला काम करता येईल. तुमचा स्वभावच आहे, तुमच्याकडे अतिशय धडाडी आहे आणि स्पर्धात्मक काम तुम्हाला करायला आवडतं. त्यामुळे याच्यासाठी खतपाणी घालणाराच हा मंगळ येतोय. पण 30 एप्रिलनंतर बुध पण तुमच्याच राशीत येतोय. बुध हा विचाराचा कारक आहे आणि मंगळाचा शत्रू आहे. त्याच्यामुळे बोलण्यामधून कोणावर टीका करणं, कुणाला दुखावणं हे करू नका. 15 जूननंतर तुम्हाला रवीची खूप चांगली साथ मिळणार आहे आणि धैर्याने, स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही कामं यशस्वी कराल. कारण रवीचं बळ मिळालं माणसाला की त्याची जीवनशक्ती वाढते. पुढच्या महिन्यात जूनमध्ये राशीस्वामी पराक्रमात येईल, म्हणजे तिसरा येईल मिथुनेमध्ये. तिसरा आला की घाई करायची नाही हे धोरण ठेवा. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, कारण तुमची रास आहे ना, ही मंगळाची मूलत्रिकोण रास आहे. त्याच्यामुळे हळूहळू हा स्वभाव नाही आहे तुमचा. चांगलीच गोष्ट आहे, अतिशय उत्साही आहात तुम्ही. फक्त तुमची रास ही सहसा वाईटांच्या बळी पडणारी तर नाही, पण राहू जो पंचमाकडे बघतोय हा तुम्हाला प्रलोभनं आणतोय. पंचमाकडे बघताना इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रलोभनं आणतो, त्याच्यापासून फक्त सावध राहा. नोकरीतले सहकारी जे आहेत, तर शनी तुम्हाला 12वा असल्यामुळे नोकरीतले सहकारी हे या सगळ्यांवरती, यांच्या कामावरती शनीचा अंकुश आहे. त्याच्यामुळे तुम्हाला निराशा आणणारं काम तो करणार नाही. गृहिणींसाठी चतुर्थात येणारा गुरु अतिशय बहारीचे दिवस आहेत. 1 जूनपासून खूप चांगलं गृहसौख्य तुम्हाला मिळणार आहे. चौथा येणारा गुरु, आता गुरुबद्दलची एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गुरु कुंडलीमध्ये राश्याधिपतीचा किंवा लग्नेशाचा मित्र नसला तरीसुद्धा तो सर्वात मोठा शुभग्रह असल्यामुळे निसर्गाप्रमाणे, त्याच्यामुळे त्याचं काम हे वाईट कधीच नसतं. तो सगळ्यांवरती पॅम्पर करणारा, माया करणारा असा गुरु माऊली आहे. चतुर्थात येणारा जो गुरु आहे हा चतुर्थामध्ये म्हणजे घराच्या स्थानामध्ये आहे. मग तो मेष राशीसाठी कितवा, यांनी गुरुच्या परिणामामध्ये फारसा फरक पडत नाही. चतुर्थात येणारा गुरु हा घराचे योग आणतोच. शुक्र पण 8 जूनपासून चतुर्थात येतोय. शुक्र हा चांगल्या वाहनाचा कारक आहे आणि मंगळ हा गतीचा कारक आहे. त्यामुळे घरामध्ये घर सजावट, एकूणच घरासाठी नवीन वाहनाची खरेदी होईल. विद्यार्थ्यांना मात्र एक सूचना आहे, आळस करू नका. नवीन वर्ष सुरू झालं आहे जूनमध्ये, अभ्यासासाठी तुम्हाला तयार राहिलं पाहिजे, जास्त लक्ष दिलं पाहिजे. 15 जूनपासून जो तिसरा रवी जो आलेला आहे, मगाशी मी सांगितलं पराक्रमामध्ये, हे स्थान आहे शेजार पाजाऱ्यांचं आणि इतर नातेवाईकांचं. त्यांच्याबरोबर मस्त नातं असणार आहे आणि भाग्याकडे हा रवी बघतोय. भाग्यस्थान हे तुमच्या वडिलांच्या आणि तुमच्या गुरूंच्या संस्काराचं स्थान आहे. त्याच्यामुळे वडिलांशी खूप चांगले रेपो तुमचा आहे. वडिलांच्याकडे काय हवं आहे ते मागून घ्या. नवीन वर्ष सुरू झालं आहे, इच्छापूर्ती करतील वडील. परदेश प्रवास ज्यांना करायचा आहे, गुरु त्या चतुर्थामधून अष्टमाकडे बघतोय, म्हणजे चौथा आहे तो 8व्या स्थानाकडे आणि 12व्या स्थानाकडे बघतोय. ज्यांना फिरायला जायचं आहे परदेशामध्ये त्यांना ते शक्य आहे. आणि ज्यांचा कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे, शनी व्ययामध्ये आहे, व्ययातला शनी हा कन्स्ट्रक्शन व्यवसाय पण दाखवतो आणि तिथे गुरु बघतोय. त्यामुळे व्यवसाय वृद्धीसाठी जर ज्यांना बाहेर जायचं आहे ते बाहेर जाऊ शकतात. अर्थात या गोष्टी करायच्या म्हणजे खर्च करावाच लागणार ना, त्यामुळे खर्चाचं प्रमाण जरा वाढलेलं असेल. हे तुम्हाला म्हणजे हे सुज्ञास सांगणे न लगे. आता याच्याशिवाय तुम्हाला मी असं सांगते की आरोग्यासाठी सर्वांनाच खर्च करावा लागतो.
कारण व्ययस्थान हे आरोग्यासाठी पण खर्च करतं, शिक्षणासाठी, घरासाठीही खर्च होतोय. मग खर्चाचं वाईट का वाटून घ्यायचं, नाही का? आता प्रत्येक नक्षत्राप्रमाणे बघूया आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक वयाच्या लोकांचं पण सांगते. जेव्हा अश्विनी नक्षत्रामध्ये तुमचा चंद्र आहे मेष राशीचा, तेव्हा 26 आणि 27 मे हे 2 दिवसामध्ये जरा संघर्ष करून फळ मिळेल. पण 4, 5, 6 जूनला मात्र फार पटकन तुमची कामं होणार आहेत. गृहिणी, उद्योजक, नोकरदार व विद्यार्थी सगळ्यांनाच हे दिवस त्यांच्या त्यांच्या कामाप्रमाणे गोड फळ देणारे आहेत. 40 ते 60 या वयाच्या उद्योजकांना जेवढे कष्ट केले तेवढं फळ मिळणार आहे. 20 ते 40 या वयाचे लोक स्वतःच्या कामाला चांगलं सेटल करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना जून महिन्याचा पहिला आठवडा हा खास चांगला आहे, कारण 20 वर्षानंतर शिक्षण संपत आलं आहे किंवा संपलं आहे आणि स्वतःच्या कामाला लागलेत आणि 40पर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये धडपडून स्वतःला सेटल करताय. आपला राशीस्वामी जो आहे तो मंगळ आहे आणि त्याचं सेटलमेंटचं वय 28 आहे. त्यामुळे 28च्या पुढचे 20 ते 40मधले जे लोक आहेत त्यांना आपल्या कामामध्ये धडपड करून सेटल व्हायचं आहे. त्याच्यासाठी जूनचा पहिला आठवडा त्यांना फार मदत करणार आहे. 40 ते 60 या वयाच्या लोकांना, जे आता मी रिटायर होऊ का असा हळूहळू 55च्या पुढे विचार आला आहे, यांना मेचा शेवटचा आठवडा अतिशय आरामाचा होणार आहे. जोडीदार, मित्र, परिवार यांच्याबरोबर मजा करा. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या मौज मजेसाठी वाहन खरेदी करायची असेल तर चांगले योग आहेत. खूप चांगली गोष्ट आहे ही. भरणी नक्षत्रामध्ये ज्यांचा चंद्र आहे यांना मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या कामाचं समाधान, पैसा हे सगळं मिळणार आहे. भरणी नक्षत्र शुक्राचं आहे आणि शुक्र पैशाचा कारक आहे. त्यामुळे पैशाचं पाठबळ तुम्हाला मिळणार आहे आणि चतुर्थात आलेला गुरु असल्यामुळे घरातूनही पाठबळ आहे. 1 जून ते 12 जून हे घरातली सगळी सुख आणि पैशाचं तुमचं काम जर कुठलं अडकलेलं असेल तर ते होईल. गृहिणींसाठी हा मेष राशीच्या चंद्राचं भविष्य या महिन्यातलं असं आहे. सगळ्यांच्या बरोबर घरामध्ये मनोरंजनाचे प्रसंग साजरे कराल. जूनच्या पहिल्या आठवड्यात घर वाहनचं सुख मिळेल. जूनमध्ये परदेशी जाण्यासाठी चांगला काळ आहे. मुलगा लांब असेल तर मोठ्या वयाच्या बायकांना त्यांची ओढ लागते, त्या जाऊ शकतात जूनमध्ये. कृत्तिका नक्षत्र रवीचं आहे आणि हे मेष राशीच्या मंगळाच्या मित्राचं आहे. आरोग्यदायी महिना आहे 13 जूनपर्यंत. मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घराचं स्वप्न तुमचं पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे काम जास्ती पडणार आहे, पण तुम्हाला त्याचं काही दुःख होणार नाही, कारण आनंदाची गोष्ट आहे ती. उद्योजक आणि नोकरी यांना मात्र कामामध्ये खूप जास्त लक्ष घालावं लागेल. जूनचा पहिला आणि दुसरा आठवडा चांगली प्राप्ती करून देईल. 7 जूनला मात्र घरातल्या कामामध्ये वेळ काढा. चांगलं काम तुम्हाला घरामध्ये तुमच्याकडनं केलं जाणार आहे आणि गृहसौख्याचा तो दिवस आहे. गृहिणींसाठी मेचा शेवटचा आठवडा घरात पाहुणे, मुलं, नातवंड यांच्याबरोबर मजेत वेळ जाणार आहे. 7 जून ते 14 जून सुट्टीचं वातावरण आहे, त्यामुळे जवळच्या आमच्या मित्रांच्या, आप्तेष्टांच्या भेटी होतील. जूनच्या पहिला आठवडा हा तुम्हाला प्राप्तीचा पण आहे. विद्यार्थ्यांनो, आता सुट्टी संपली, कामाला लागा. एकूणच सगळ्या वयोगटाच्या लोकांसाठी तिन्ही नक्षत्रांमध्ये हा मेष राशीच्या लोकांना 20 मे ते 19 जून 2026 हा महिना कसा जाईल हे मी सांगितलं. बघा तुम्हाला कसा जातोय महिना आणि मला फीडबॅक नक्की द्या बरं का. माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण यानंतर जाणार आहोत पुढच्या राशीकडे. तोपर्यंत बाय बाय.